नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शंखी गोगलगाय नियंत्रण याबद्दल माहिती घेऊयात। मागील 2-3 वर्षापासून शंखी गोगलगायीचं वाढता प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे। ढगाळ वातावरण व सततचा पाऊस ह्या अशा वातावरणामुळे ही शंखी गोगलगाय जास्त प्रमाणात सक्रिय राहते। त्यामुळे तिचा आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये प्रत्येक पिकावर प्रादुर्भाव आढळून येत आहे। शंखी गोगलगाय एक मृदुकाय म्हणजे पाठीचा कणा नसलेला प्राणी आहे। आपल्याकडे अचॅटिना फुलिका ही शंखी गोगलगायीची प्रजाती आढळून येते आणि ही प्रजाती सगळ्यात जास्त हानिकारक आहे, म्हणजे ती पिकांचं जास्त नुकसान करते। आता आपण तिचा जीवनक्रम समजून घेऊया। तिचा जीवनक्रम इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये म्हणजेच अंडी, पिल्ले आणि प्रौढ या 3 अवस्थेमध्ये पूर्ण होतो। शंखी गोगलगाय ही साधारणतः 5 ते 6 वर्ष जिवंत राहते आणि हिवाळ्यामध्ये ती सुप्त अवस्थेमध्ये जाते। अचॅटिना फुलिका या प्रजातीमध्ये एकाच गोगलगायीमध्ये नर व मादी असे अवयव असतात। उभयलिंगी आहे ती। आता उपजीविका, ही जी शंखी गोगलगाय आहे ही जवळपास 500 पिकांवर आपली उपजीविका पूर्ण करते। ती पाने कुरतडणे, फळे कुरतडणे, तसेच कंद, काही खोडांवर सुद्धा तिचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे। ती भाजीपाला, फळपिके, पपई, फुलझाडे, उंबर, तुती अशा विविध प्रकारच्या पिकांवर आपल्याला आढळून येते व ती कुजलेल्या वनस्पतीवर सुद्धा आपली उपजीविका पूर्ण करते। आता तिचा प्रसार बघूया आपण। तिचा प्रसार हा जे आपण शेतामध्ये अवजारे वापरतो, ट्रॅक्टर असेल, यंत्रसामुग्री असेल, रोटावेटर असेल किंवा पेरणी यंत्र असेल, तसेच जनावरे, वाहने यांच्यामार्फत सुद्धा गोगलगायीचा प्रसार होतो। तसेच आपण जे रोपं लावतो शेतामध्ये, रोपं आणतो बाहेरून, ऊसाचं बेणं असेल किंवा केळीचे कंद असेल इत्यादी मार्फत सुद्धा तिचा प्रसार होतो। तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, तिचा प्रसार होणार नाही यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। आता तिचं नियंत्रण, आपल्याला काय कमी प्रमाणात जर आढळून आली तर आपल्याला हाताने संकलन करायचं आहे तिचं आणि एकत्र गोळा करून मिठाच्या पाण्यात किंवा चुना आणि मीठ यामध्ये टाकून ती नष्ट करायची आपल्याला, जेणेकरून तिचा जीवनक्रम हा संपुष्टात येईल। तसेच गोगलगायीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला गोनपाट, बारदाना म्हणतात काही भागामध्ये पोते म्हणतात, ते गुळाच्या पाण्यामध्ये भिजवायचे आणि संध्याकाळी शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवून द्यायचे। सकाळी सूर्योदय झाला की त्या पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी आपल्याला जमा करून नष्ट करायच्या आहेत। जर बाजूच्या शेतामध्ये प्रादुर्भाव असेल तर आपल्या शेतामध्ये ते येऊ शकतात। त्यासाठी आपल्याला काय करायचे, बांधाजवळ दोन्ही बाजूने 1 ते 2 फुटाचे चर काढायचे, म्हणजे काय त्यांना येण्यासाठी प्रतिबंध होईल। तसेच मीठ व चुना वापरायचा आपल्याला। शेताच्या कडेने पिकाच्या भोवती मीठ किंवा चुना टाकल्यास त्या गोगलगायी दूर राहतात। तसेच फळबागेमध्ये झाडाच्या खोडास आपल्याला जर आपण बोरडोपेस लावलं, समजा संत्रा पीक असेल तर आपण त्या 1 मीटरपर्यंत बोरडोपेस्ट लावायचं आहे। बोरडोपेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला 1 किलो मोरचूद व 1 किलो चुना तसेच 10 लिटर पाणी मिक्स करून बोरडोपेस्ट तयार करायचं आहे। आता जैविक उपाय, जर आपण शेतामध्ये पक्षी थांबे उभारले तर पक्षी आपल्या शेतामध्ये येतील आणि जे छोटे छोटे लार्वा असतात गोगलगायीचे त्या खातील आणि आपल्याला नियंत्रण होण्यास मदत होईल। तसेच आपण जर निंबोळी अर्क 5% फवारणी केली बांधावर आणि धुऱ्यावर, बांधावर आणि शेतामध्ये, तर आपल्याला नियंत्रणास मदत होईल। कारण निंबोळी अर्कामध्ये ॲझॅथिरॅक्टिन हा घटक असतो आणि तो कडवट असल्यामुळे पिकावर फवारलं तर गोगलगायी त्या खाण्यामध्ये थोडं अडचण निर्माण होते कडवटपणा असल्यामुळे। तसेच आपल्याला जास्तच प्रमाणात जर प्रादुर्भाव आढळून आला
तर मेटॅल्डिहाइड हे रसायन 2 किलोग्रॅम प्रति एकरामध्ये आपल्याला पसरून द्यायचं आहे. परंतु ते पसरून दिल्यावर पाळीव जनावर आहेत आपले, ते 2-4 दिवस 5 दिवस त्या शेतामध्ये जाऊ द्यायचे नाही, कारण त्यांना वीजबाधा होऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे. वरील सर्व उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चितच आपण गोगलगाईचे प्रभावीपणे नियंत्रण करू आणि आपल्या पिकाचे कमीत कमी नुकसान होईल. तरी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की सर्वांनी ह्या उपाययोजना आपल्या शेतामध्ये राबवाव्यात. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.